अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजच्या संदेशामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमची संकटे दूर करेल का. श्री स्वामी समर्थ सर्वांवर कृपा करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. चला तर मग ऐकूया आजचे स्वामींचे संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन. स्वामी सांगतात, तुम्ही कोणत्याही शोधात बसू नका, कुणालाही शोधत बसू नका. स्वतः चांगले बना, आपोआप सर्वजण तुम्हाला शोधत येतील. कोणी तुम्हाला काय बोलतोय याकडे जास्त लक्ष देऊ नका. तुम्ही ज्यावेळी तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल त्यावेळेस तुम्ही आपोआप सर्वांना मागे टाकाल आणि पुढे निघून जा. ज्यावेळी तुम्हाला कोणीतरी मागे खेचते असे वाटत असेल तेव्हा त्या ठिकाणी जाणे नेहमी टाळा. प्रत्येकाकडून अपेक्षा ठेवू नका, कारण कोणी तुमची अपेक्षा पूर्ण करेल तर कोणी तुमच्या अपेक्षेचा भंग करेल. म्हणून कोण कसं वागतं, कोण काय बोलतोय याकडे चुकूनही लक्ष देऊ नका. जे हवं ते मिळवण्यासाठी मजबूतीने प्रयत्न करा. स्वतःला एवढे मजबूत बनवा की जरी कोणी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याला स्वतःला त्रास होईल, परंतु तुम्हाला त्रास होणार नाही. स्वामी म्हणतात, चमत्कार होणार आहे, तू फक्त विश्वास ठेव, सर्व काही ठीक होणार आहे. स्वतःवर जरा आत्मविश्वास दाखवलास तर समोरचा तुम्हाला मदत करेल. स्वतः जर कमकुवत असाल तर कोणीही तुम्हाला मदत करणार नाही. म्हणून धाडसी व्हा, प्रयत्न करायला शिका. पुढे धोका आहे म्हणून मागे पळू नका. पुढे संकट आहे म्हणून संकटाकडे पाठ फिरवू नका. जर तुम्ही निधड्या छातीने प्रत्येकाशी लढून सामोरे जाल तर प्रत्येक जण तुम्हाला सलाम करेल. स्वामी म्हणतात, बाळा, जर तुलाही कठोर बनायचं असेल तर प्रयत्न करायला शिक. प्रत्येक गोष्टीतून अनुभव घे. सर्व काही तुझ्या मनासारखं होईल. फक्त थोडासा संयम ठेव. जिथे तुला मान मिळत नाही त्या ठिकाणी जाऊच नको. जिथे तुझ्या शब्दाचा आदर केला जात नाही अशा ठिकाणी बोलू नको. जेव्हा तुला वाटेल की या ठिकाणी मला कोणीही विचारत नाही अशा ठिकाणी थोडासाही वेळ थांबू नको, कारण तुझे ध्येय वेगळे आहे. तुला वेगळे काहीतरी बनायचे आहे. इतरांपेक्षा वेगळा आहेस. तुझ्यासारखं कोणी नाही. तू कोणासारखा नाही. म्हणून स्वतःची शक्ती ओळखायला शिक. तुझे जे काम करत आहेस ते खूप मोठे आहे. तू आश्चर्यकारक आहे. म्हणून कधी स्वतःच्या शक्तीवर अविश्वास दाखवू नकोस. तूही सर्व गोष्टी करू शकतोस. तूही सर्व गोष्टी मिळवू शकतोस. स्वामींची प्रचंड शक्ती तुझ्या अवतीभोवती तुझे रक्षण करण्यासाठी नेहमीच आहे. म्हणून कुठल्याही संकटाला अजिबात घाबरू नकोस. स्वामी सांगतात, जर स्वतःला मजबूत बनवलंस तर तू चांगला माणूस बनला तर आपोआप सर्वजण तुला शोधत तुझ्याकडे येतील. आता तू ज्यांची वाट बघतोय काही दिवसांनी ते तुझी वाट बघतील. अनेक ठिकाणी अपमान सहन करावा लागला असेल, परंतु त्याची परतफेड म्हणून देवाने तुला संधी दिली आहे. या संधीचा फायदा घे आणि स्वामींवर विश्वास ठेव. मोठा माणूस बन, पण हे मार्गदर्शन शेवटपर्यंत नक्की ऐक. स्वामींवर विश्वास असेल तर
हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून ठेव. आणि बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला मार्ग दाखवीन. तुझे दुःख सुद्धा गुपित राहील. जेव्हाही स्वामींना वाटतं की तुम्ही काहीतरी मोठं करावं, तेव्हा ते तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये टाकतात जिथे तुम्हाला वाटतं सगळं संपलं आहे. पण लक्षात ठेवा, तेथूनच खरी स्वामींची लीला सुरू होते आणि तुमचे आयुष्य आकार घ्यायला सुरुवात होते. तू प्रार्थना कर. प्रार्थना केलेली कधीही वाया जात नाही. मी तुला विसरणार नाही. तुझ्या प्रार्थनेला उत्तर मिळायला उशीर होतोय, पण एक ना एक दिवस तुला त्याचं उत्तर दिले जाईल. थोडेसे संकट आले आहे, ते तू आमच्या नामस्मरणाने संपवून टाक. बाळा, मी तुझी काळजी घेतो, तुझे संकट दूर करतो. तू काळजी करून तुझे संकट सुटणार नाही. स्मरण कर, चिंतामुक्त होशील. कधी कधी तुमच्या पूर्वजन्माच्या पापांचा हिशोब पूर्ण होत असल्यामुळे तुमच्यावर होणाऱ्या कृपेला विलंब होतो. म्हणून तुम्ही सेवेत खंड पडू देऊ नका. तुमची सेवा वाया जात नाही. योग्य वेळ आली की तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळतं. बाळांनो, स्वतःच्या आनंदाचा रिमोट कधीही दुसऱ्याच्या हातात देऊ नका. नाहीतर आनंद, सुख तुम्हाला मिळणार नाही आणि तुम्हाला सुखी होण्यासाठी, आनंदी होण्यासाठी इतरांची वाट पाहावी लागेल. त्यामुळे स्वतःच्या आनंदाचा रिमोट तुमच्याच हातामध्ये ठेवा. मी या संदेशामार्फत तुझ्यापर्यंत पोहोचलो आहे हे लक्षात असू दे. तुझे प्रश्न आणि समस्या कितीही मोठी असली तरी आणि पत्रिकेत कितीही मोठा दोष असला तरीही जो सेवेकरी रोज श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळी जप करतो, श्री स्वामी चरित्राचे 3 अध्यायाचे क्रमशः वाचन करतो, सेवेत शाकाहारी आणि निर्व्यसनी राहून पंचम ज्ञानाची सेवा करतो, त्याचा कोणताच प्रश्न महाराज शिल्लक ठेवत नाहीत. ते त्रिवार सत्य आहे. वेळ आली की सर्वच होणार. तुला कितीही वाटलं तरी त्यावेळेस होणार आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे वेळेच्या आधी होणार नाही. आम्ही सांगत आहोत बाळा, मागील काळात काय झालं ते विसरून जा. वेळेचे चक्र असं फिरणार की तू रस्त्यावरून महालात जाणार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. नेहमी शिकत राहा. जीवनात सर्व काही चांगलं होईल. जे भक्त आजही इतरांचं चांगलं करण्यासाठी नेहमी तत्पर असतात, देवांनाही त्यांच्या मदतीला धावून यावेच लागते. म्हणून आपणही तसेच बनायचं आहे. इतरांच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचं, इतरांना मदत करण्यासाठी तत्पर राहायचं. देवसुद्धा आपल्याला मदत करण्यासाठी धावून येतील. स्वामींचे हे चमत्कार तुम्हाला अनुभवायचे असतील तर स्वामींच्या या मार्गावर चालून बघा. तुम्हाला त्यांचा साक्षात्कार नक्की मिळेल. जीवन हे खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा. स्वामींची सेवा करत राहा. हा भक्तिमय संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा होता. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि संदेशाला शेअर करा. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.